भक्त हो। जो आचार स्वामींनी विहित केलेला आहे तो करत असताना हाडाची रांगवळी करावी नायका असं स्वामी सांगतात हाऊसांना। हाडाची रांगवळी करावी नायका म्हणजे ज्याप्रमाणे रांगवळी पात्र जे आहे, म्हणजे शास्त्रामध्ये असा अर्थ सांगितलेला आहे, रांगोळी पात्र जे असतं ते एखाद्या जमिनीवर ठेवलं आणि त्याच्या रांगोळी जर का आपण काढली आणि मग उचलल्यानंतर पूर्णपणे तो जो काय डिझाईन असते, त्याची जो काही नक्षी असते ती त्या जमिनीवर छापल्या जाते। त्याप्रमाणे हा जो व्यक्ती आहे, साधक व्यक्ती आहे, यांचं शरीर अशा प्रकारचं असणं गरजेचं आहे की मांस धातू पूर्णपणे त्यातनं आटून गेलेली पाहिजे। आणि जसं आपण बोलतो की एकदम हाडं जी आहेत, अस्थि जी आहे, त्या अस्थिंचा जो सापळा आहे तो पूर्णपणे असा दिसला पाहिजे। व्यक्ती जर का कुठल्या जमिनीमध्ये मातीमध्ये जर का त्यांनी शयन केलं किंवा ते झोपले त्या मातीमध्ये, तर त्या मातीमध्ये पूर्णपणे असा हाडांचा सापळा जो आहे तो पूर्ण, त्या साचा जो आहे तो, त्याची नक्षी पूर्ण त्या जमिनीमध्ये अशी छापल्या जाते। म्हणजे इथपर्यंत जी हाडं आहेत ती इथपर्यंत दिसली पाहिजेत आणि मांस धातू इथपर्यंत ते आटलं पाहिजे। अशा प्रकारे देहकृश करण्याचं जे काही साधन देवाने विहित केलेलं आहे, वृक्षांना जर का भक्षण केलं, खाल्लं वृक्षांनाच्या ह्याच्यामधनं, तर त्यामधनं होतं काय की इतर इंद्रियांच्या पदार्थांचा त्याग त्याच्यामध्ये आहे, तेलकट तुपकट पदार्थांचा त्याग त्याच्यामध्ये आहे। आणि नुसतं वृक्षांना खाल्ल्यामुळे कुठल्याही प्रकारचं देहामध्ये अनावश्यक जो काही भाग, ज्याला आपण चरबी असं म्हणतो किंवा मांस आपण जे जास्तीचं म्हणतो, ते कुठेही तयार होणार नाही आणि पूर्ण ते देह कृश असं होत जाणार। देह सुकवून पाडणं असं त्याला म्हणतात। आणि त्यामुळे संपूर्ण जे काही हाडांचा सापळा जो आहे तो असा दिसणार आहे। अशा प्रकारचं देह असणं गरजेचं असं स्वामी सांगतात। कटमकटीयमान होऊन असावे, तर हाडाचीच रांगोळी करायची काय ना, कटमकटीयमान होऊन असावे म्हणजे एखादं लाकडाचा एखादा साचा बनवलेला असतो, तो हवा आल्यानंतर कसा तो वाजतो, त्याप्रमाणे उठता बसता हाडं जी आहेत ती वाजली पाहिजे। किंवा त्याप्रमाणे तो एक साचा जसा असतो तशा प्रकारे आपलं हे देह झालं पाहिजे। कटमकटीयमान म्हणजे आपल्या स्नायूतला, म्हणजे आपल्या त्या हाडातलं जे जॉईंट्स असतात त्याच्यामधनं जर का तो स्नायू धातू जो आहे तो जर का त्याच्यातनं आटला तर काय होणार की हाडातली लवचिकता जी आहे ती एकदम कमी होते आणि हाडं उठता बसता आपली कटकट वाजतात, म्हणजे हाडं त्याच्यामध्ये झिजत असतात आपली। असं ईश्वरासाठी काय केलं पाहिजे, आपण आपलं देह, आपलं हाडं जे काय असतात ती झिजवली पाहिजे। आता वास्तविक याचा सरळ अर्थ असा आहे की तुम्ही अधिक तेलकट तुपकट इंद्रियार्थ आपल्याला जिभेला आवडतील असे जे पदार्थ आहेत ते भक्षण न करता वृक्षांना म्हणून जे काय आहे कमी किंवा एकदमच तेलकट नसलेले जे पदार्थ आहेत ते आपण जे ईश्वर साधकाने ते काय केले पाहिजेत, ते ग्रहण केले पाहिजे, जेणेकरून तुमच्या आचरणासाठी ते एक प्रकारे साधक ठरत असतं। म्हणजे तुम्ही जेवढं हेवी अन्न खाता, म्हणजे भोजनामध्ये तुमचं जर का पुरणपोळी, बासुंदी वगैरे असे जे काही पदार्थ असतील, तूप असेल, त्या दिवशी तुमचं स्मरण होणार नाही, तुम्ही लीळा वाचन करू शकत नाही। म्हणजे घेऊन बसलात की काय होणार, झोप यायला लागेल। गाठी घेऊन बसले की झोप येणार, पुस्तक घेऊन बसले की झोप येणार, म्हणजे पूर्ण आळस आपल्या ह्याच्यामध्ये राहतो। तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, आहाराचं जे नियंत्रण आहे ते खूप महत्त्वाचं आहे। आणि स्वामींनी अनेक वेळा ते अनेक पद्धतीने आपल्याला आहारशास्त्राबद्दल सांगितलेलं आहे।
कटमकटीयमान होऊन असावे. आता असं जे काही दुःखरूप साधन सांगितलेलं आहे, मागे इकडे त्याग वचनं सांगितली, त्याग वचनानंतर मग पुढे वैराग्य वचने आली, स्मरण वचने आली, आता इकडे भिक्षा वचनांचं पुढे विवेचन आहे. तर असं जे काही साधन विहिलेलं आहे, या साधनामध्ये अधिकतम काय आहे? कष्ट आहेत. देहाला आपण कष्ट देतो. आता हे कष्ट देणं म्हणजे नेमकं काय असतं की या कष्टामधनं आपण आपल्या देहाला नेहमी चेतन ठेवतो किंवा तयार ठेवत असतो त्या देहाला. कशासाठी? ना विधी करण्यासाठी. इतर जे आहार आहेत त्या आहारातनं तुम्ही तुमच्या देहाला नेहमी दोष करण्यासाठी तयार ठेवता. परंतु जर का आहारावर नियंत्रण जर का ठेवलं, सात्विक आहार जर का नेहमी घेतला, तर त्याच्यामुळे आपल्या देहाचं जे काही चांगल्याच्या उपयोगी नेण्याचा जो काही विधी आहे तो आपल्याला घडत असतो. आणि म्हणून आपण आपल्या देहाला कष्ट देतो. आता हे स्वामींनी कष्टरूप साधन विहिलेलं आहे. खूप लोकांचं म्हणणं एवढं काय देहाला कष्ट द्यायची गरज नाहीये, देवाने एवढं कुठे कुठे कष्ट द्यायला सांगितलेले आहे. पण एरवी तुम्ही बघा, जे तुम्ही सकाळी लवकर उठलं पाहिजे हे कष्टप्रदच आहे. सकाळी चाललं पाहिजे इतक्या किलोमीटर हे कष्टप्रदच आहे. एक तांब्याभर पाणी पिणं खूप लोकांना कष्टप्रद वाटतं हे. त्याच्यानंतर कामाला जाणं, नोकरी करणं, घरचा एखादा व्यवसाय असेल, हे काही सोपं असतं का? सगळं कष्टप्रदच आहे. स्वयंपाक बनवणं, त्याच्यानंतर दिवसभर काम करायचं, संध्याकाळी परत घरी यायचं, हे सगळं एकंदरीत सगळं कष्टप्रदच असतं. सोपं असं कुठलं काय आहे? पण या कष्टप्रदातनंच काय आहे? तुम्हाला काहीतरी चांगल्याची प्राप्ती होत असते, पैसे मिळत असतात. तसं जर का हे कष्ट जर का आपण देवाच्या समर्पित केलं आणि देहाला आपण कष्ट देणं म्हणजे नेमकं काय असतं की देहाला नेहमीच आपण स्वस्थ ठेवणं. देहाला जेव्हा जोपर्यंत तुम्ही कष्ट देता तोपर्यंत तुमचं देह स्वस्थ असतं. ज्या दिवशी तुमचे कष्ट संपले त्या दिवसापासून तुम्हाला आजारपण सुरू होतं बरं का. तुम्हाला आजारपण संपलं म्हणजे समजायचं की तुमच्या देहाचे कष्ट कमी झालेले आहेत, किंवा तुम्ही खूपच चुकीच्या पद्धतीने कष्ट घेत आहात. अति कष्ट ज्याला म्हणतात. म्हणजे काही लोक असं असतात की बाबा आपण खूपच वजन कमी करायचं तर दिवसभर जेवतच नाहीत. याला काय म्हणतात? अति कष्ट घेणं. आणि हे अति कष्ट अतिशय चुकीचं आहे. कष्ट घ्यायचे असतात ते पण तुम्ही किती जेवताय त्याच्यावर, किती कष्ट घ्यायचे याच्यावर ते सगळं अवलंबून असतं. आणि जर का तो ताळमेळ जर का जमून आला, जेवणाचा आणि कष्टाचा जर का ताळमेळ जमून आला, तर तुम्ही कधी आजारी पडणार नाही आणि ती व्यक्ती नेहमी स्वस्थ असते. पटकन उभी राहू शकते, पटकन बसू शकते, काहीही खाऊ शकते. अशा प्रकारचं स्वास्थ्य त्यांना प्राप्त होत असतं. आणि म्हणून स्वामींनी काय केलेलं आहे? पूर्णपणे प्रपंचामध्ये म्हणा किंवा आपल्या देहाच्या कल्याणार्थी बरं का, जी व्यक्ती पूर्णपणे त्या ऐश्वर्यामध्ये गुंतून राहिलेली आहे, त्या सुखसुविधांमध्ये अडकून राहिलेली आहे, अशा व्यक्तीला सांगितलेलं आहे की सुख साधने देवन पविजे नाही का. म्हणजे हे जे काही सुख साधन आपण घेऊन बसलेलो आहे, कुठे टीव्ही बघून तर आपल्याला कुठे देव भेटणार नाहीये, मोबाईलमुळे देव भेटणार नाहीये, एखादी गाडी घेतली म्हणून त्याच्याने देव भेटणार नाहीये. तुम्ही कुठेही जेवढे काही सुख साधन घेत आहात त्याच्याने कुठेही सुख साधने देवन पविजे नाही का. तुम्ही म्हणाले की आम्ही खूप मोठं घर बांधलंय, मग आपल्या देवाची एक स्पेशल रूम बांधलेली आम्ही. हो, परंतु त्याच्यामध्ये देव आहेत का? देवाची खूप मोठी स्पेशल रूम बांधली, तुम्हाला त्याचं समाधान आहे, त्याच्यात अमकं लावलं, टमकं लावलं, मार्बल लावलं, परंतु ते पूर्ण काय केलेले आपण सुख समाधान, सुख सुविधा तयार केलेली आहे सगळे काय. आणि त्या सुख साधने देव न पविजे नाही का. देव प्राप्त करण्यासाठी तुम्हाला उन्हातानामध्ये चालावंच लागणार आहे. ज्यांना ज्यांना परमेश्वर प्राप्ती हवी असेल त्यांना काहीतरी एक प्रवास करावा लागेल. आणि तो प्रवास हिवाळ्यातला, थंडीतला पण असेल, तो प्रवास उन्हातला पण असेल, तो प्रवास रस्त्यावरचा पण असेल, तो प्रवास आड रस्त्याचा पण असेल, खड्यागोट्यांचा पण असेल, किंवा कुठल्याही प्रकारच्या जे काही
ऊन वारा पाऊस वगैरे या निमित्ताने जे काही गोष्टी घडणार आहेत वातावरणामध्ये, त्या त्रासांमधनं जाणारा तो प्रवास असेल, पण त्यावेळेस काय केलं पाहिजे, तो प्रवास आपल्याला करता आला पाहिजे. आणि म्हणून जर का तुम्ही म्हणाले की नाही नाही आम्ही एकदम छानपैकी मोठ्या एका गाडीमध्ये बसून आम्ही देव करू, तर त्याच्याने देव होत नाही. जे आटन करतात ना, ते आटन करतात ते एखाद्या स्थानाला गेल्यानंतर ते पूर्णपणे तिकडे थांबतात शांतपणे. तिकडे तिथली जी लीळा आहे त्या लीळेचं विजन आधीच झालेलं असतं लीळेविषयी, आणि ते लीळा त्या ठिकाणी आठवल्या जाते, स्मरण होतं, दंडवत घातल्या जातात, शांतपणे बसणं होतं. आणि मग पुढच्या गावाला जायचं की नाही जायचं हे नक्की नंतर ठरवलं जातं. परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या स्थानाच्या ठिकाणी पूर्णपणे विधियुक्त ते स्थानवंदन जे आहे ते केलं जातं. लीळा श्रवण, लीळा चिंतन त्या ठिकाणी होतं, स्मरण होतं. आणि जर का आपण गाडीने गेलो तर थांबतो का आपण तिथे? गाडी असेल तर आपल्या आधीच लिस्ट असते की एवढे पैसे भरलेत म्हणजे एवढी स्थानं आपली झाली पाहिजे, आणि मग त्या हिशोबाने आपली धावपळ सुरू असते. एखाद्या स्थानाला तुम्ही आतमध्ये शांतपणे डोकं नाही ठेवत की लगेच बोलत चला पटकन गाडीमध्ये बसा. असं करून आपले एवढ्या वेगाने स्थानं होतात. आणि मग तो ॲव्हरेज आपण काढलेला असतो, एवढ्या दिवसात एवढी स्थानं झाली पाहिजे किंवा एवढ्या पैशात एवढी स्थानं झाली पाहिजेत. आमच्याने गाडी काढली तर एवढी स्थानं झाली, आपण काढली तर कमी झाली स्थानं कमी जास्तवर काही नसतं बरं का. तुम्ही स्थानचे वंदन कसं करतायत त्यावर सगळं अवलंबून आहे. तुम्ही एखाद्या शिन्नस्थळी एकच स्थान करा डोमेग्रामचं, आणि तिथल्या पूर्ण लीळा आठवा, त्या लीळा आठवून स्मरण करा, बाकी कुठली स्थानं करू नका तिकडे. तेव्हा तुम्हाला खरं समजेल की बाबा त्या ठिकाणी स्थानवंदन म्हणजे नेमकं काय असतं हे तुम्हाला तेव्हा त्या ठिकाणी लक्षात येईल. आणि म्हणून असं सुखसाधनाने देव भेटत नाही की आले चला वगैरे वगैरे, अशाने काही देव होणार नाही. किंवा आपण कुठलाही विधी करायचा नाही, पैसे देऊन विधी करून घ्यायचे, म्हणजे याला म्हणतात सुख साधन. आपण काही कष्ट करायचे नाही, किती पैसे झाले सांगा फक्त, म्हणजे पुढच्यांना कष्ट करायला लावायचे आणि आपण सुख साधन ठेवायचं. तर सुख साधने देवना पविजे नाही का. कुठे देवाने सांगितलं की नाम प्राप्ती ते करी, तर मग काय करायचं, दुसऱ्याला पैसे देऊन त्यांना स्मरण करायला लावायचं, माझ्या नावाचं स्मरण करा आणि मला त्याचं गोमटं द्या. म्हणजे याच्याने कुठे देव भेटणार आहे. तुम्हाला कष्ट द्यायचे नाहीयेत आणि लोकांना कष्ट देत राहायचे, याच्याने देव भेटत नाही. तर स्वतः कष्ट घेण्याची तयारी असली तरच मग सुख साधने देवना पविजे नायका या वचनाचा अर्थ कळेल. आणि म्हणून सर्व सुख साधने जे आहेत, सर्व ज्या सुविधा आहेत त्या आपल्याला बाजूला ठेवता आल्या पाहिजेत आणि मग आपल्याला धर्म आचरण करता आलं पाहिजे. धर्मामध्ये थोडेसे कष्ट हे आपल्याला घ्यावेच लागतील आणि घेतल्याच गेले पाहिजे, तरच जाऊन कुठेतरी तुम्हाला प्रत्येक विधीचं महत्त्व कळेल, प्रत्येक गोष्टीचं महत्त्व तुम्हाला त्याच्यामध्ये कळणार आहे. सुख साधने देवना पविजे नायका, तयाचे उठणे बैसणे इतुलेही वाया न वचे. आता इत्याभूत पूर्ण जो काही आचार सांगितलेला आहे स्वामींनी, तो आचार करत असताना जो काही विधी सांगितलेला आहे तो सर्व विधी करत असताना तो जो काही साधक तयार होतो त्याच्यामध्ये, म्हणजे स्वामींनी स्मरण सांगितलेलं आहे, स्मरण केल्याने तुमची योग्यता तयार होते आणि तुम्ही स्वतः योग्य होता. तुमच्यामध्ये योग्यता तयार होते आणि योग्यता तयार झाल्यामुळे तुम्ही योग्य होता. म्हणजे तुमची एक व्यक्तिमत्वामध्ये सुद्धा बदल होतो. त्याच्यानंतर जर का देवाने एखादं लीळा वाचन तुम्हाला सांगितलेलं, लीळा स्मरण सांगितलेलं आहे, तर लीळा स्मरण केल्याने सुद्धा तुम्ही योग्य होता आणि तुमची योग्यता वाढते आणि तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये अजून बदल होतो. म्हणजे जेवढं तुम्ही आचरण करणार आहात, तुम्ही एखादं तो जरी विधी केला घरच्या घरी की देवाने सांगितलेलं काला करून खायचं, तर घरी कोणी नसताना तुम्ही सर्व पदार्थ मिक्स करून माझ्या देवाने सांगितलंय म्हणून तुम्ही ते काला करून म्हणून खाऊ शकता. घरी कोणी असतील तरी तुम्ही खाऊ शकता. म्हणजे तुम्ही देवाचा विधी म्हणून जर का करत असाल तर मग कोणाची भीती असण्याची काही गरज नाही. आणि म्हणून जर का तुम्ही तसं खात असाल तरी तुमच्यामध्ये
तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल होईल, तुमच्या वागण्यात बदल होईल, तुमच्या योग्यतेमध्ये बदल होईल. म्हणजे देवाने जे जे काही सांगितलं ते करत असताना तुम्ही स्वतः घडत असता. आणि बरोबर तुमच्या बोलण्यामध्ये म्हणजे आपण जर का एक्स्ट्रा बडबड करत असू ती पण आपली बंद होऊन जाते. मग काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं हे प्रत्येक गोष्टीवर आपण विचार करून बोलत असतो बरं का. जेव्हा तर असं देवाने जो आचरण सांगितलेला आहे तो जो इत्यंभूत आचरण करणारा जो कोणी व्यक्ती आहे त्याचा ईश्वरी तोष कसा आहे किंवा त्याच्या वर्तनाच्या बाबतीमध्ये सांगतात स्वामी की तयाचे उठणे बैसणे इथुलेही वाया न वचे. म्हणजे तो जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये अजिबात अन्य विधी किंवा अन्य कुठलंही विहरण वर्तन त्यांच्या उठण्या बसण्यामध्ये नाहीये. म्हणजे जेवढं देवाने सांगितलं तेवढंच करायचं आणि जे देवाने सांगितलं तेच करायचं. बाकीचं स्वतःच्या मनाचं आणि लोकांच्या मनाचं काहीही करत बसायचं नाही. इत्यंभूत फक्त देवाने सांगितलं. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की त्यांच्या वर्तनामध्ये त्यांच्याशी जर का कोणी बोललं तर ते वचनोक्तच बोलणार आहेत. त्यांना तुम्ही कशाही प्रकारे अन्यवार्तेकडे जरी नेलं तरी ते तुम्हाला परत धर्मवार्तेकडेच आणणार. त्यांच्या दृष्टीतलं जे काही बघणं आहे ते सुद्धा धार्मिकच आहे. कानाने जे ऐकणं आहे ते सुद्धा धार्मिक श्रवणच आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची धर्मवृत्ती जी आहे ते तुम्हाला तिथे ठळकपणे दिसणार. जसं एकाईसा म्हणतात शांताबाईसांना की देवाने तुला जे रुचेल ते खायला सांगितलेलं आहे. ते म्हणतात की आता मला श्री चक्रधरा वांचून काही एक न रुचे, काहीच आवडत नाही. आता श्री चक्रधरा वांचून मला काहीही आवडत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे पूर्ण त्यांचं जे काही जीवन आहे ते जीवन म्हणजे श्री चक्रधर स्वामी परमेश्वराचं त्यांचं झालेलं आहे. आणि म्हणून अशी जी व्यक्ती आहे त्यांचं उठणं बसणं जे असतं ते अजिबात व्यर्थ नसतंच. जसं आपलं 1 तास जर का आपण स्मरणाला बसलो तर आपल्याला 1 तासाचा काळ जो आहे तो लेखी लागेल. परंतु स्मरणानंतर आपण काय करतो, प्रवचनापर्यंत आपण शांत असतो. प्रवचनानंतर आपण काय करतो, अन्य वार्ता चालू होते. ओबडधोबड आपलं जे काही आगळपगळं वागणं असतं तेच चालू होतं. आगळपगळं बोलणं ते चालू होऊन जातं आपलं. म्हणजे कुठल्याही विधीमध्ये आपण फक्त काही काळच राहतो. तेवढा एकदा विधीचा काळ संपला की आपल्याला असं वाटतं की आपण मुक्त झालो बरं का. आता पोथी संपली म्हणजे आपण मुक्त झालो. मग आपण अन्य वार्ता आपली जमके सुरू होते. मग पोथीमध्ये काय सांगितलं त्याचा कुठलाही लवलेश नाहीये. पोथीमध्ये जरी 10 वेळा सांगितलं अन्य वार्ता करू नका करू नका करू नका पण त्याचा कुठलाही बोध आपल्यावर झालेला नसतो. त्यामुळे पोथी संपल्यानंतर सगळ्यात पहिले अन्य वार्ता सुरू होऊन जाते. आपण जरी गरज नसलो तरी कोणाची तरी अन्य वार्ता ऐकण्यामध्ये आपण आपलं मन रमवतो. म्हणजे आपलं उठणं बसणं हे सगळं वायाच जातं. आपण मंदिरात उठलो बसलो तरी वायाच गेल्यासारखं आहे. आश्रमात उठलो बसलो तरी ते वायाच गेल्यासारखं आहे. आपलं एखाद्या यात्रेमध्ये जरी आपण गेलो तरी ते वाया गेल्यासारखंच आहे. कारण की तिथे आपण धार्मिकतेने जातच नाही आहोत. आपण स्थानवंदनाला जातो आहोत. काल एका बाईंनी मला विचारलं का तुम्ही तुमच्या एका प्रवचनात म्हटलं की स्थानवंदन केल्याने त्याचं गोमटं लागत नाही, असं कसं काय म्हणाले तुम्ही. मी म्हटलं तुम्ही स्थानवंदन कसं करता त्याच्यावर अवलंबून आहे ना. जर का ते स्थानवंदन तुम्ही विधियुक्त करत नसाल, लीळा त्याच्यामध्ये आठवत नाही, स्मरण त्याच्यामध्ये करत नाही, पूर्ण ते तिथे गेल्यानंतर दोष करत असाल तुम्ही, तर मग ते स्थानवंदन तुम्हाला लेखी कसं लागणार. त्याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे की ते स्थानवंदन जे आहे ते लीळायुक्त स्मरणयुक्त ते केलं पाहिजे. आणि त्याच्यामधनंच तुम्हाला त्याच्यातनं जी काही योग्यता तुमची व्हायची आहे ती होईल. किंवा ते तुम्हाला लेखी लागायचं असेल ते तुम्हाला लेखी लागणार आहे. आणि म्हणून असं वर्तन आपलं ठेवलं पाहिजे की आपण कुठल्याच प्रकारे आपल्या बोलण्यामध्ये अविहित गोष्ट आली नाही पाहिजे. आपल्या वागण्यामध्ये उठण्या बसण्यामध्ये पण अविहितपणा नको. जसं आमचे स्वामी निळभट्ट भांडारीकरांबद्दल सांगतात की त्यांचं जे काही उठणं बसणं आहे त्याच्याबद्दल प्रशंसा करतात की त्यांच्यासारखं उठणं बसणं कोणालाही जमणार नाही. 16 वर्ष होते पण कधीच पाठ दाखवली नाही. प्रत्येक सेवेला तत्पर होते. आणि म्हणून प्रत्येक त्यांचं जे काही
मनोरथ त्यांचा जो चालायचा त्यांच्या मनामध्ये, तो सुद्धा स्वामी लेखी स्वामींनी तो लावलेला आहे. त्यांचा प्रत्येक जे काही विधी आहे तो स्वामींनी काय केलेला आहे, तो स्वामींनी तिकडे स्वीकारत घेतलेला आहे. फक्त एकदाच ते चुकले होते की ती शाळा पडत असताना त्यांनी सांगितलं, म्हणजे एक प्रकारे अन्य वार्ता त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे, ते प्रदर्शन त्यांनी ते केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं, एकच दोष घडला तर त्याच्यामुळे काय झालं, मान मान्यता कीर्ती भेटायला लागली. स्वामी नाराज झाले आणि स्वामी म्हणाले की बघा असं अन्य वार्ता नको. म्हणजे बघा आपल्याला कळतंय तरी पण आपण बोलायचं नाही. म्हणजे काय बोलायचं नाही, ज्याच्यामध्ये तुमची प्रसिद्धी आहे, कीर्ती आहे, असे जे काही वाक्य आहेत ते तुम्ही बोलायचे नाही. मग जेणेकरून तुम्हाला काय होणार, मान मान्यता कीर्ती अपार मिळेल, परंतु त्याच्यामुळे देव सुटणार आहे, असं होता कामा नये. तर जर का तुम्ही असा एक एक छोटा छोटा विधी करत करत असा परमेश्वराने सांगितलेला विधी पूर्णपणे तुम्ही जर का करत असाल तर होणार काय आहे की असा जो पुरुष आहे, असा जो ईश्वर साधक आहे, त्याने पूर्ण समर्पण केलेलं आहे. स्वामी सांगतात त्याने तर मोकलावे, म्हणजे त्या जीवाने काय केलं पाहिजे, पूर्णपणे ईश्वराला समर्पून टाकलं पाहिजे. तिथे कुठल्याही प्रकारचं संकोच नको. आपण कसं असतं, एखादा विधी करत असताना परत आपण एकदा स्मरणाला बसायचं, पण माझं बसणं होईल की नाही, मध्येच पाठ दुखेल किंवा पायाला मुंग्या येतील किंवा जास्त बसणं होत नाही, मान दुखून येते वगैरे वगैरे. ही जर का आपण ही लिस्ट जर का समोर ठेवली तर तुम्ही हाच विधी काय तर जीवनामध्ये कुठलाच काहीच करू शकत नाही तुम्ही. कारण की अशी व्यक्ती जी आहे ती फक्त बहाणे आणि बहाणे सांगत असणार, तर ते कुठला विधी करू शकत नाही. कुणाला जर का म्हटलं का हो ते सत्संगला का नाही ते हे असतं ते असतं ते असतं, मग त्यांची पूर्ण एवढी मोठी लिस्ट देतात ते. मग ते जर का असं असेल तर तुम्ही जर का 1 तास आठवड्यातला देऊ शकत नसाल तर तुम्ही जीवनातला किती वेळ देवाला तुम्ही देऊ शकणार आहात, नाही देऊ शकणार. अशी जी व्यक्ती आहे जी पूर्ण वेळ आपला ईश्वरी उपयोगी लावतात, त्याचे उठणे बैसणे इतुलेही वाया न वचे, म्हणजे ईश्वर त्याचं उठणं बसणं वाया जाऊ देत नाही. आणि तो स्वतः सुद्धा त्याची काळजी घेतो की आपलं कुठेही व्यर्थ उठणं बसणं नको, व्यर्थ बोलणं नको, व्यर्थ हसणं नको, व्यर्थ बघणं नको, व्यर्थ ऐकणं नको, म्हणजे कुठल्याही गोष्टी व्यर्थ असता कामा नये. जसं आता आपण बघतो एखाद्याला समजा शुगर आहे, मग तो वस्तू कुठली गोड खाताना तो फक्त शुगर फ्री आहे का, तसं अन्य वार्ता फ्री आहे का, धर्मवार्ता युक्त आहे का, हे तपासूनच तुम्ही त्या ठिकाणी बैठक केली पाहिजे किंवा त्या व्यक्तीला भेटणं बोलणं वगैरे केलं पाहिजे. तर धर्म व्यतिरिक्त असेल तर काय भेटून उपयोग आहे त्याचा. आणि म्हणून जर का असं जर का आचरण केलं तर तुमचं प्रत्येक आचरण जे आहे ते परमेश्वर काय करणार आहेत, उपयोगी घेणार, किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारचं अन्य आचरण घडता कामा नये याच्याकडे सुद्धा परमेश्वर स्वतःच लक्ष देणार आहे. स्वतः आपलं सुद्धा 1-2 पावलं पाहिजेत, परमेश्वराची 1-2 पावलं असतात. थोडा आपण प्रयत्न करायचा, थोडा परमेश्वर सहाय्य करतात, असं होता होता ते होणार आहे. आता ही जी व्यक्ती आहे, जी नेहमी धर्मामध्ये असणारी जी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीच्याकडनं जर का सहज जरी एखादं अन्य वर्तन घडेल असं जरी त्यांनी विहरण करू इच्छिलं तरी पण त्या ठिकाणी त्यांना काय होणार आहे की धर्मच आठवणार आहे. ते जरी म्हटले चला आता थोडंसं बाहेर जाऊया अंगणामध्ये, थोडासा कंटाळा आलेला आहे, आणि म्हणून जरी ते बाहेर गेले तरी सुद्धा त्यांना तिकडे काय होणार आहे, एखादं धर्मयुक्तच काहीतरी वचन आठवेल, एखाद्या झाडावरून एखाद्या फळावरून एखादी लीळा त्यांना आठवेल. म्हणजे त्यांचं कुठेही जाणं जे असतं ते धर्मव्यतिरिक्त ठरतच नाही. आणि त्याच्यामुळे त्यांचं उठणं बसणं इतुलेही वाया न वचे, म्हणजे थोडं सुद्धा व्यर्थ जात नाही. इथपर्यंत या ठिकाणी ही वचनं सांगितलेली आहेत. पुढे भिक्षा वचनं येतात. भिक्षा विधीच्या वचनांमध्ये स्वामींनी सांगितलेलं आहे की चातुर्वर्ण्यम चरेध्यक्षम या शास्त्राशी अनुसरीजे, म्हणजे आचरण करत असताना आपल्याला इतर ज्या काही गोष्टी आहेत, स्वाभाविक गोष्टी आहेत, क्षुधा पिपासा वगैरे, याच्यावर सुद्धा देवाने काय केलेलं आहे,
याचं सुद्धा नियंत्रण कसं असावं ते सांगितलेलं आहे. ते भोजन कशा प्रकारचं असावं ते सांगितलेलं आहे. ते भोजन कुठून प्राप्त करावं ते सुद्धा सांगितलेलं आहे. तर यामध्ये भिक्षा जो हा प्रकार आहे त्यातनं आपल्याला भोजन जे आहे ते प्राप्त करायचं आहे. ते भोजन प्राप्त करत असताना सुद्धा जेवढं तुमचं आहाराची निश्चिती केलेली आहे त्यानुसार ते भोजन स्वीकारायचं आहे. म्हणजे कधी एखाद्याने एक भाकरी जरी वाढली आहे, तुमचा आहार फक्त पाऊण भाकरीचा आहे, तुम्ही पाऊण भाकरीच खायची तेवढ्या वेळात. बाकीची शिल्लक जी आहे ती तुम्ही नंतर खाऊ शकता संध्याकाळी वगैरे, परंतु त्यावेळी पाऊण असं म्हणा जाऊ दे आता परत चतकोर भाकरी पुढे ठेवायची खा म्हणून जबरदस्ती खायचं नाही. म्हणजे पूर्णपणे आहारावर नियंत्रण कसं ठेवायचं आहे ते त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर ही भिक्षा घेत असताना ही भिक्षा कशी घ्यायची काय घ्यायची याचं एक बरोबर मोजमाप स्वामींनी सांगितलेलं आहे. त्याचे विधी नियम सांगितलेले आहेत, त्यानुसारच ती भिक्षा आपण मागितली पाहिजे. म्हणून स्वामी सांगतात की भिक्षा कुठे मागायची, चातुर्वर्ण्यम चरेत भिक्षम. चातुर्वर्ण्यम म्हणजे चतुर्वर्ण आहेत, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि क्षुद्र. या चतुर्वर्णांमध्ये चरेत भिक्षम म्हणजे आचरेत भिक्षा म्हणजे भिक्षा विधींचं आचरण तुम्ही केलं पाहिजे. चातुर्वर्ण्यम म्हणजे तुम्ही भिक्षा मागत असताना हा अमक्या समाजाचा आणि हा अमक्या जातीचा अमक्या पातीचा असं करता कामा नये. तुम्ही ईश्वराचे आहात तर तुमच्यासाठी सगळे कोण आहेत, सगळे हे जीव जातच आहेत. त्याच्यामुळे तुमच्यासाठी सगळे जीवच आहेत या हिशोबाने तुम्ही त्यांच्याकडे बघायचं आहे. तुम्ही त्यांच्यामध्ये जातीभेद हा प्रकार करायचा नाही. परंतु इथे जरी स्वामींनी सांगितलं की चतुर्वर्णम चरेत भिक्षम, या शास्त्राची अनुसरीची म्हणजे या वचनाला या ज्ञानाला तुम्ही अनुसरून भिक्षा मागायची आहे, तरी पण आपल्या या पंथीय परंपरेमध्ये क्षुद्र जातीचे जे आहेत त्यांच्याकडे भिक्षा मागितल्या जात नाही. क्षुद्र जातीचे म्हणजे जे क्षुद्र जातीचे असून मानवाव पंथीय नाहीत अशांकडे भिक्षा मागत नाही. पण एखादा क्षुद्र जातीचा आहे आणि त्यांनी मानवाव पंथाचा उपदेश घेतलेला आहे, मानवाव पंथाचा विधी आचरण तो पाळतो, अशा व्यक्तीकडे तुम्ही भिक्षा मागू शकता. ज्या व्यक्तीने उपदेश घेतलेला आहे त्याची कुठलीही जातपात वेगळी नाहीये बरं का. ज्याने उपदेश घेतलेला आहे तो मानवापंथी एवढंच आहे. तो मग मराठी नाही, तो आमका नाही, तो टमका नाही, कोण नाही, तो आमक्या जातीचा नाही, तो आमक्या जिल्ह्याचा नाही, तो आमक्या भागातला नाही, तो फक्त महानुभाव आहे बस एवढंच. याच दृष्टीने त्याला बघायचं. त्यांच्याकडे तुम्ही भिक्षा मागू शकता, तो कुठल्याही जातीचा असो तर जातीचा प्रश्नच नाहीये. परंतु जो अन्य व्यक्ती आहे आणि क्षुद्र जातीचा आहे तर त्याच्याकडे भिक्षा का नाही मागत, कारण ते क्षुद्र जातीच्या लोकांमध्ये खाण्यापिण्याचं जे प्रमाण असतं ते अधिक प्रमाणामध्ये असू शकतं. जसं एखादं कोणी मासेमारी वगैरे करणारे आहेत, आता यांच्याकडे जर का भिक्षेला गेलं तर त्यांच्याकडे काय भेटणार, त्यांच्याकडे सगळं ते मांसाहारी पदार्थांपैकी सगळं असणार आहे. अशा घरी भिक्षेला जायचं नाही, ते लोक हिंसक आहेत. एखादा व्यक्ती कसाई आहे, कसाई असल्यानंतर तो काय करणार आहे, अशांच्या घरी भिक्षेला जायचं नाही. म्हणजे देवाने तर सांगितलेलं आहे की जातपात पाळू नये, परंतु व्यवहारामध्ये भिक्षा मागत असताना या काही गोष्टी ज्या असतात त्या गोष्टी तुम्ही तुमच्या बुद्धीने पाळायच्या असतात. तुम्ही आता म्हणाल की देवाने कुठे सांगितलं हे करायला, मग कसाईच्या घरी पण जा भिक्षेला, नाही. काही गोष्टी ज्या असतात प्रत्येक गोष्ट काय देव सांगत बसणार नाही. काही गोष्टी तुम्हाला तुमच्या बुद्धीने तुम्हाला त्या चालवायच्या आहेत. आणि म्हणून इथे चातुर्वर्ण्यम चरेत भिक्षम या शास्त्राची अनुसरीजे हे चातुर्वर्णी भिक्षा मागत असताना मग कुठल्या घरी भिक्षा मागायची आणि कुठल्या घरी भिक्षा नाही मागायची असा काही विधी नियम त्याच्यामध्ये आहे का. स्वामी सांगतात घर न निवडीत भिक्षा कीजे. म्हणजे तुम्ही जेव्हा भिक्षेला जाता त्यावेळेस कमीत कमी 5 घरं भिक्षा मागितली पाहिजे असं म्हटलं जातं, परंतु असं काही नाहीये बरं का. 5 घरांचं काही गणित नाहीये. कधी कधी 5 घरं तुम्ही मागितली आणि तुम्हाला पर्याप्त भिक्षा जर का नाही आली, म्हणजे तुम्हाला तुमचा आहार जेवढा आहे तेवढी भिक्षा जर का तुम्हाला भेटली नाही तर 6वं घर पण तुम्ही मागू शकता, 7वं घर पण मागू शकता, 8वं घर सुद्धा मागू शकता. जोपर्यंत तुम्हाला पाहिजे तेवढी भिक्षा येत नाही
तोपर्यंत तुम्ही मागू शकता, त्याचं वचन समोर आहे, पुढे आहे. कधी कधी असं पण होईल की 2 घरी भिक्षा मागितल्यानंतर 2 घरामध्ये भिक्षा पूर्ण होऊन जाते, तर मग अशा वेळेस 3रं घर आपण मागायचं नाही. कारण की तुमचा आहारच 1 भाकरी आहे आणि इथे 1 भाकरी आलेली आहे, भाजी आलेली आहे, आवश्यक गोष्टी आलेल्या आहेत, तर 3रं घर पुढे मागायचं नाही. जर का त्यांनी 1 भाकरी वाढली तर अर्धी भाकरी वाढली, मग त्या भाकरीचं काय करायचं? म्हणून जेवढं स्वामी सांगतात आपल्याला पाहिजे तेवढंच मागायचं आहे. 5 घरांचं गणित काही नाही आहे. खूप लोकांच्या डोक्यामध्ये अशा काही गोष्टी अशा डोक्यामध्ये घुसलेल्या आहेत किंवा कोणी टाकून दिलेले आहेत की बाबा क्षण 1 उभ्या राहायचे. क्षण 1 म्हणजे किती? क्षणाचा काळ किती केवढा असतो? म्हणजे तेवढं नाही, त्याच्यामध्ये पण एक व्यवहार असतो, तेवढंच तिथे थांबून मग तिथून निघायचं आहे असं सांगितलेलं. तर त्यातल्या त्यात भिक्षाविधीचे वचनं आणि वास्तविक भिक्षेला तिथे जाणे आणि तिथे गेल्यानंतर ज्या काही गोष्टी तिथे उपस्थित होतात त्यानुसार प्रसंगोचित वर्तन याच्यामध्ये फरक आहे. म्हणून एक अभ्यास करणं, श्रवण करणं एखाद्या विधीचा आणि वास्तविक विधी आपण करणं प्रत्यक्षामध्ये याच्यामध्ये फरक असतो. आणि म्हणून प्रत्यक्ष करण्याला खूप महत्त्व आहे. श्रवण जे केलेलं आहे श्रवणानुसारच विधी करायचा आहे, पण प्रसंगोचित तुम्हाला काय होऊ शकतं? प्रसंग वेगळा येऊ शकतो. म्हणजे आपण भिक्षा मागतो आहोत आणि जर का आपल्याला भिक्षा मागायच्या आधीच किंवा विष्णाला जायच्या आधीच आटनादिक्रमे जर का आपल्याला एखादे साधू भेटले आणि आपल्याला जर का भिक्षेला जायचं आहे तर आपण त्यांना काय सांगायचं? तुम्ही आज भिक्षा मागू नका, आज तुम्ही माझ्याकडे अभ्यागत आहात, मी तुमच्यासाठी भिक्षा मागून आणेल. आता तुम्ही जर का तुमचा आहार 1 भाकरीचा आहे आणि 3 घर भिक्षा मागितल्यानंतर तुम्हाला 1 भाकरीचा आहार प्राप्त झालेला आहे. आता मगाशी आपण काय बघितलं? आपल्याला आहार प्राप्त भिक्षा झाली की परत आता भिक्षा मागायची नाही. तर इथे सांगितलेलं आहे की आता कोण आहेत आलेले? अभ्यागत आलेले. तर तुम्हाला काय करावं लागेल? त्यांच्यासाठी तुम्हाला अजून एक्स्ट्रा भिक्षा तुम्हाला घ्यावी लागणार आहे. म्हणजे बघा, एकीकडे आपण कधी असं सांगतोय कधी असं सांगतोय, म्हणजे हे काय आहे? प्रसंगोचित तुम्हाला वागायचं आहे, वर्तन ठेवायचं आहे. तुम्ही जर का एकच टोक पकडून राहिले तर नाही चालणार. काही लोक असतात की बाबा त्यांना गाठी झाल्याशिवाय उठायचंच नाही असं त्यांच्या डोक्यामध्ये असतं. 108 महिन्यांची गाठी झाली तर उठायचंच नाही असं काय नाही आहे. तुम्ही प्रसंगोचित तुम्ही एखादा काही विधी उपस्थित झालं तर तुम्ही ती गाठीमध्ये सोडू शकता, त्याचं काय हे नाही आहे. म्हणून प्रसंगोचित वागणं सुद्धा समजलं पाहिजे, विधियुक्त वागणं सुद्धा समजलं पाहिजे. विधियुक्त वागताना प्रसंग कसा आहे त्यानुसार तो विधी सोडायचा की विधी कंटिन्यू ठेवायचा हे सुद्धा तुम्हाला स्वतःला समजलं पाहिजे. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की घर न निवडीत भिक्षा की जे, म्हणजे या घरापासून सुरुवात केल्यानंतर सरळ आपलं या घरी भिक्षा मागितली की त्याचं पुढचं घर, त्याच्या बाजूच्याच घरी भिक्षा मागायची, त्याच्या बाजूच्याच घरी, असे सलग तुम्हाला जेवढी घरं मागायची आहेत ते घर निवडायचं नाही की बाबा हे घर छान दिसतंय बरं का, हा बंगला दिसतोय म्हणजे इथे चांगली भिक्षा मिळेल, झोपडी दिसते म्हणजे इथे काही चांगली भिक्षा भेटणार नाही, असं मनामध्ये कुठलाही विचार ठेवायचा नाही. जे घर लागेल त्या घरी भिक्षा मागायची आहे. घर न निवडीत भिक्षा कीजिए. परंतु जर का आता एखाद्या वेळेस असं होईल की बाबा घर तर निवडायला नाही सांगितलं, मग कुठल्याही घरी भिक्षा मागितली तर चालेल का? या घराच्या पुढचं जे घर आहे त्या घरी भिक्षा मागावीच का? ना, स्वामी सांगतात ओळखत्याच्या घरा न वचावे. म्हणजे त्याच्या बाजूचं घर जर ओळखीचं असेल, तुमच्या लक्षात आलं की हे ओळखीचे लोक आहेत तर तिथे भिक्षा मागायची नाही. ओळखीचे म्हणजे उपदेशी आहेत, ते ओळखीचे असतील तिथे तुम्ही भिक्षा मागू शकता. परंतु तुमचे कर्मराठीचे कोणतरी नातलग आहेत वगैरे तर त्यांच्याकडे ती भिक्षा मागायची नाही. का मागायची नाही? कारण की एक तर ते तुमचे विरोधक असतील तर ते तुम्हाला नावं ठेवत राहतील वगैरे वगैरे, म्हणजे त्यांचा एक दोषजनक जे काय वाच्यता आहे ती त्यांची चालू होऊन जाईल. एक तोही भाग आपल्याला टाळायचा आहे. परत नातलग
आहेत तर ते काय करतील, कदाचित आपल्याला चांगली भिक्षा पण वाढतील की अरे आमचे नातलग आहेत बरं काय, आणि म्हणून तुम्हाला चांगली भिक्षा पण ते वाढवू शकतात, किंवा जुन्या आठवणी निघू शकतात, किंवा मग त्यांच्याशी बोलणं होईल, अन्य वार्ता होईल. आता ते काही धर्मवार्ता करणार नाहीत आणि म्हणून इतर बोलणं होऊ शकेल किंवा इतर गोष्टींमध्ये आपण रमणरूप होऊ शकतो की त्यांनी एखादा विषय काढलाच तर त्याच्यामुळे काय करायचं, स्वामी सांगतात आपण या उपद्रवटी त्याचा संबंध कीजे. आपल्याला त्रासजनक ज्या गोष्टी आहेत त्यांचा आधीच त्याग करून मोकळं व्हायचं. म्हणून ओळखत्याच्या घरा न वचावे, म्हणजे ओळखीच्या घरी भिक्षेला जाऊ नये. ओळखीच्याच घरी भिक्षेला जाऊ नये का ना, तोरण मंडळाच्या घरा न वचावे, म्हणजे भिक्षाविधी करत असताना तोरण मंडळ जे आहे म्हणजे ज्यांच्या घरी तोरण लागलेलं आहे, तोरण म्हणजे हे दरवाजाला लावले ते, आधीच्या काळामध्ये तोरण लागणं म्हणजे त्यांच्याकडे काही मंगल कार्य असेल, शुभ कार्य काही असेल तर तिथे तोरण लावलं जायचं, मंडप टाकलं जायचं. म्हणजे घरामध्ये, घरच्या अंगणामध्ये मंडप कधी पडतो, जेव्हा लग्न कार्य काहीतरी असतं त्या घरामध्ये, त्यावेळीच मंडप टाकला जातो. म्हणून असे जे काही तोरण मंडळाची जी घरं आहेत, आणि मंडळाची म्हणजे ज्या ठिकाणी दशक्रियादी विधी चालू आहे, दसवा आहे एखादा, म्हणजे ज्या ठिकाणी लग्न आहे, श्राद्ध असेल, लग्न असेल, अशा ठिकाणी भिक्षा मागायला जाऊ नये. कारण की त्या ठिकाणी तिथलं वातावरण हे राजस तामस असं दोषयुक्त वातावरण असतं आणि सोबतच त्या ठिकाणी चांगलेच पदार्थ बनवलेले असतात. आणि म्हणून एखाद्या लग्नाच्या ठिकाणी भिक्षा मागायला गेले तर कोणी शिळा भात वाढेल का तिथे? इकडे ताजंच पुलाव वगैरे असे काही चांगले चांगले पदार्थ वाढले जातील. त्यांना वाटेल आपल्याकडे चांगलंच कार्य चालू आहे आणि कोणी भिक्षेला आलेला आहे तर ते अजून चांगला पदार्थ वाढतील. किंवा एखाद्या दशक्रियादी ठिकाणी गेलेलो असेल तर तिथलं जे जेवण असतं ते आपल्यासाठी ते वर्जच असल्यासारखं आहे ते. कारण की आमच्या स्वामींनी सुद्धा काय केलेलं आहे, भटोबास आणि नाथोबा यांना स्वामींनी शिक्षा पण केलेलं आहे की श्राद्ध भोजन अपराधे, त्यांना तिकडे शिक्षा पण स्वामींनी डोमेग्रामला केलेलं आहे. म्हणून ते जे भोजन आहे ते आपल्या पंथीय लोकांसाठी ते जेवण भोजन वर्ज असल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा भिक्षार्थी जो आहे, भिक्षा मागणारी जी व्यक्ती आहे त्यांना पण स्वामींनी सांगितलेलं आहे की तिथे जायचं नाही. म्हणजे आचरण करणारा जो व्यक्ती आहे त्यांना ही सक्त ताकीद दिलेली आहे. ते तर विधीवरच आहे, त्यांना सहाय्य होऊ शकतं. अशा व्यक्तीला सुद्धा ही सक्त ताकीद आहे की तोरण मंडळाच्या घरा न वचावे. म्हणजे तो विधी आपल्याला सुद्धा लागू होऊन जातो की जिथे लग्न असेल वगैरे त्या ठिकाणी जर का भोजन केलं की त्याचा असर आपल्याला, उलटा असर आपल्याला होऊन जातो. कुठलंही लग्न असो आणि कोणी असो, त्या जेवणाचा तुम्हाला त्याच्यावर काही ना काही असा असर असतो की ज्याच्यामुळे भरपूरसं आपलं धार्मिक नुकसान होतं. खास करून आपल्या आसपास लग्न असेल, आपल्या घरातलं लग्न असेल किंवा काही असो, किंवा आपल्या आसपास एखादं कोणी व्यक्ती मृत पावलेली असेल तर कमीत कमी 10-15 दिवस त्याच्यामध्येच जातात. परत दुःख असल्यामुळे परत 1 महिना इकडे जायचं नाही, तिकडे जायचं नाही. म्हणजे पूर्णपणे या दोन ज्या गोष्टी असतात त्या आपलं धार्मिक नुकसान भरपूर करत असतात. आणि अशा ठिकाणी जर का भोजन वगैरे जर का घेतलं तिथलं, तर ते भोजन जर आपल्या पोटात गेलं तर तिथलं जे काही दोषरूपी वातावरण आहे ते कुठेतरी आपल्या आचरणामध्ये ते क्रिएट होऊ शकतं. दोषरूपी रूपाने ते आपल्या ह्याच्यामध्ये निर्माण होऊ शकतं आणि त्याच्यामुळे आपला धर्म जो आहे तो भंग होऊ शकतो. भंग होणं म्हणजे धर्म कमी होणं असं होऊ शकतं. आणि म्हणून आचरणवंत जो व्यक्ती आहे त्यांना सुद्धा भिक्षा त्या ठिकाणाहून घ्यायची नाही असं स्पष्टपणे आमच्या स्वामींनी सूचित केलेलं आहे. असे एकूण पण आपण आचाराचे 77 ते 84 या वचनाचं श्रवण आज या ठिकाणी केलेलं आहे. दंडवत हो.